आणि यांचं माझं हे नाव आहे आणि तेच म्हणजे दामा म्हणजे मी त्यांचा जावई अर्थात त्याला सहाय्य करणं एका नात्यानं मला इथे लावलं. जामाई श्वसनाचा तुमच्या दोघांचंही नातं आणि त्या नात्याला अनुसरून तुम्ही इथं उतरत आहात. मग मला सांगा हो, काय जामाई श्वसन हे नातं महत्वाचं की देव आणि भक्त हे नातं पहिलं महत्वाचं? दोन्ही नाती महत्वाची. पहिलं नातं महत्वाचं म्हणतो कारण सांगतो रक्ताची नाती ही फक्त नाती तुम्ही म्हणता मानलेल्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असं नाही. अरे प्रत्येक गोष्ट मानण्यावर आहे, प्रत्येक गोष्ट टिकविण्यावर आहे. आचार विचार उच्चार हे माणसाचे संस्कार हे फक्त नाते टिकवितात. कारण ते संस्कार प्रत्येकावर घडले जातात आणि नाते टिकतात. कारण अरे माणसाच्या मुखातील सरस्वती ही त्याची रसवंती ही त्याला कधी विटाळू नये आणि ज्यानं विटाळली तिथं नातं तुटलं अर्थात ते नातं मी टिकवू इच्छितो. दुसरी गोष्ट देव आणि भक्त म्हणजेच देव आणि मानव यातील मधला दुवा म्हटलं तरी हरकत नाही, तोच मी आहे. आणि माणूस आणि देव या दोहोंचा संगम करणारा हा अग्निदेवच होय. मग हे अग्निदेव आम्ही पांडवांचा अस्मरण यज्ञ करीत आहोत. त्या यज्ञात आम्ही पांडव निर्माण करीत आहोत. मग हे अग्निदेव हे अग्निदेव ते तुमच्या मार्फत साक्षात देवतांपर्यंत पोहोचत आहे. अगदी खरं. मग असं असताना आम्हा पांडवांच्या विरोधात तुम्ही नेमके का बोलत आहे? शब्दाला किंमत आहे की नाही, वचनाला महत्व आहे की नाही. मग अरे तुमच्यासाठी गोपाल कृष्ण मातेला दिलेल्या वचनासाठी प्रत्येक संकटात पाठमोरा उभा राहतो. योग्य अयोग्य याचा देवानं कधी विचार केला का? त्यापेक्षा वचनाचा विचार करून देव तिथं आला. मग मला सांग, मी दिलेल्या वचनासाठी योग्य अयोग्यचा विचार करण्यापेक्षा वचन महत्वाचं नाही का? वचन महत्वाचं आहे. त्याच वचनासाठी मला इथे यावं लागलं. म्हणजे देवा साक्षात दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी तू पांडवांसमोर वैरीविरुद्ध उभा राहिलाय. साक्षात हस्तिनापुरात तुमचा देव म्हणून आम्ही पूजा अर्चा करीत आहोत आणि तोच देव रणभूमीवर योद्धा म्हणून आमच्या समोर उभा असेल आणि या योद्ध्याला नाही लागून नंतर पाथरा बांधावा लागेल. पाथराज, तुझ्या पराक्रमाची जाणीव मला आहे. तुझी माझी गाठागाठ इथंच पहिले नव्हे तर याच्या पूर्वी सुद्धा झालेली आहे. प्रत्येक गोष्टीची आठवण मला आहे, नाही मी म्हणत नाही. आणि त्याच पराक्रमाच्या योगानं अग्निदेव स्वतःचं जीवन जगत आहे हे सुद्धा मी जाणतोय. पण ज्या अर्थी देव या तत्वानं मी नटलो त्या अर्थी सम्रांगणी येणं मला प्राप्त आहे. कारण भक्तासाठी देवराज इंद्र आविर्भाव घेऊन सुद्धा रणांगणात येऊ शकतात. मग मी काय येऊ शकत नाही? आविर्भाव तुम्ही घेऊन फक्त संरक्षणासाठी आणि दिलेल्या वचनासाठी तुम्ही जर इथं अवतीर्ण होत असाल तर एका देवासमोर धनुर्धर पाठ उभा आहे. या देव आणि भक्ताच्या युद्धात मला जर मरण आलं असेल ना, माझ्यासारखा भाग्यवान मी दुसरा नसेल. पाथराज, मी तर सरळ स्पष्ट तुला सांगेन, हा वितंड वाद तुम्ही आता इथंच थांबवा. हा वाद थांबवून राजकथेची समेट झाला. तुमचं अश्व आतापासून माघारीच द्या. कारण आतापर्यंत तुमच्या मनासारखं तुम्ही घडला, पण आता नको. कारण याच्यामुळं जीवितहानीची होऊ लागली, ती थांबली जावी. जरा तुमचा अश्व घेऊन तुमचा अश्वमेध थांबवा.